प्रणय आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. किरणजी बोडके साहेब आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. अभिनंदन योगेश, अभिनंदन जी रामजी बोडके, साई एकता. विश्वजितचं 500 रुपयाचं पारितोषिक आहे औदुंबर लॉजिस्टिकचे. आणि त्याचप्रमाणे प्रणय आपलं सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आहे ते घेऊन जायचं आहे. तसेच औदुंबर लॉजिस्टिकचे फायटर ऑफ द मॅच सुद्धा विश्वजित यांनाच आहे. ते सुद्धा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. हा पुरस्कार फायटर ऑफ द मॅचचा दिला गेला आहे, ज्यांच्या माध्यमातून खातू फायनान्स अभय खातू यांच्या माध्यमातून दिला गेलेला फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार विश्वजित म्हात्रे यांना दिला जातोय. चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील स्वीकारण्यासाठी यायचं आहे. प्रणयला सुद्धा सर तत्पूर्वी आपण 500 रुपयाचं पारितोषिक देऊया. विशाल शेवाळे, जबरदस्त कामगिरी. चला पंडितजी या लवकर. हा मॅन ऑफ द मॅच विशाल शेवाळे, मॅन ऑफ द मॅच. सर घ्या ना, नाईक ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून एक गॉगल देखील देण्यात येतोय. साई एकता संघाकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे ते सुद्धा विशालला द्यायचं आहे. विशाल शेवाळे, जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी विशाल शेवाळे यांचा पाहायला मिळाला. आणि साई एकतासाठी विशाल कमी धावसंख्या होते त्यातही मॅच जिंकली. विश्वास होता का मॅच जिंकण्यासाठी? काय मीटिंग झाली तुमची आणि काय म्हणाल विजय मिळवला आणि तुम्ही तो मिळवून दिलाय? पहिला तर मला सांगितलं की तुझ्या सगळी पूर्ण मॅच आहे. बॉलिंग साईड तर माझी वन साईड पडती ही मलाही कॉन्फिडन्स आहे आणि त्यांनाही माहीत आहे. नंतर ते बोलले की लास्टला तुला थांबायचं आणि तुला मॅच पूर्ण काढायची. तर बोलले मला बोलले की 2 रनची आणि मी 2 रनची ओव्हर टाकलेली पूर्ण. खूप छान. साई एकता टीम मध्ये जान आणली विशालने. जबरदस्त कामगिरी. कॅश ऑफ द मॅच गणेश डेरे या आपल्यासाठी विशेष पुरस्कार आहे. किती आहे? 1000 रुपयाचा पुरस्कार गणेश डेरे यांच्यासाठी देखील. शैलेश सोनकर आपला देखील 1000 रुपयाचा पुरस्कार घेण्यासाठी याचे शैलेश सोनकर. सर्व टीमला विनंती, आपण जी पारितोषिके लावतो ती या ठिकाणी जमा करा आणि खात्री करून घ्या जर कुणी चुकून राहिला असेल तर त्याची नोंद देखील या ठिकाणी. शैलेश सोनकर यांच्यासाठी सतीश देवकर यांच्याकडून पुरस्कार आहे 1000 रुपयाचा आणि त्यांच्या टीमकडून 1000 रुपये. असे 2000. जरी मॅच पराभूत झाली असेल मन जिंकली आहे शैलेश सोनकर यांनी. जबरदस्त कामगिरी. चला 2 विकेटसाठीचा पुरस्कार देखील आहे या ठिकाणी. गणेश या 1000 रुपयाचा पुरस्कार विशाल आणि स्वप्नीलसाठी. जरी आमच्याकडून चुकून राहिलं तर तुमच्या संघाचा जो समर्थक असेल त्यांनी नोट करून ठेवा, कारण आमच्याकडे बाकीच्या गोष्टींची गडबड देखील असते, परंतु तुम्ही त्याची नोंद ठेवा. या आहेर साहेब. स्वप्नील 2 विकेटसाठी देखील त्यांच्यासाठी पुरस्कार येतोय. लॉजिस्टिकचे 4 बॉलर्स. विशाल शेवाळे आपल्यासाठी. संदेश, हॅरी, प्रणय आणि वसंत. संदेश, हॅरी, प्रणय आणि वसंत आपलं प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. आणि सुनील येवले आपण देखील या. विशाल शेवाळे या आपले पुरस्कार आहे. जे पुरस्कार होता संघ मालकांच्या वतीने कलेक्ट करायचं आहे. चला मॅच सुरू करा, बराचसा वेळ झालाय. धन्यवाद. तो इस समय चौथा मुकाबला क्वार्टर फाइनल का मुकाबला चलता हुआ सन इम्पैक्स और वेदांत चैलेंजर के बीच. ये दूसरा गेंद, इस गेंद को फुल टॉस बनाकर खेला था. काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद गई, वहां पर फील्ड की जा रही है. तब तक बल्लेबाजों के पास मौका था 2 रन लेने का और इसे 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल 9 रन. चंदू गांगल आपले प्राइज घेऊन जायचं आहे. चंदू गांगल औदुंबर लॉजिस्टिकचे गोलंदाज. प्रत्येक गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे, तेही आपण देतोय. विजय सातोशे गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए इस बार थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर उछलती हुई गेंद थी, उसको बैकफुट पर जाकर सिर्फ गेंद को बल्ले का मुंह खोलते हुए पॉइंट के क्षेत्र में धकेल दिया था. गेंद गई पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए.
अभी तक 3 टीमें सेमीफाइनल में प्रवेश कर चुके हैं। ये चौथा मुकाबला, इसमें जो जीतेंगे वो निश्चित ही चौथी टीम होंगे सेमीफाइनल में प्रवेश करने के वाले। एक ओवर की समाप्ति, और इस एक ओवर के समाप्ति के बाद अगर देखा जाए तो बिल्कुल ही 13 रन बने हैं अभी तक बगैर किसी नुकसान के। दोनों ही सलामी जोड़ी मंगेश फदाले और प्रवीण जाधव। हेलो, पहला पावर प्ले समाप्त होता हुआ इस समय देखना जाए तो दूसरा ओवर प्रगति पर पावर प्ले की। पहले ओवर में 13 रन बने हैं अभी तक। सीएचए प्रीमियर लीग सीपीएल 2023 11वां सीजन इस समय। आज फाइनल डे, मेगा फाइनल डे, संडे का दिन, और बिल्कुल ही एक अच्छा सा मुकाबला। ऐका, ज्या टीम जिंकलेले आहेत त्यांचे कॅप्टन इकडे या सेमीफायनलचा ड्रॉ केला जातोय। तिन्ही टीम कॅप्टन फक्त या ठिकाणी यायचंय। पियुष फायटर, त्याचबरोबर वेदांत लॉजिस्टिक आणि साई एकता, तिन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल या ठिकाणी ड्रॉ केला जातोय। ड्रॉ साठी या, आपण उपस्थित नसाल तर प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही तो ड्रॉ करून घेऊ। धन्यवाद चंद्रकांत सेठी सर जी। जो 3 टीम में पहले सेमीफाइनल में पहुंचे उन तीनों ही टीमों के कैप्टन से निवेदन कि हम आप कमेंट्री बॉक्स में आए, क्योंकि यहां पे आप सेमीफाइनल के लिए ड्रॉ की जाएगी। इस समय चौथा क्वार्टर फाइनल का मुकाबला प्रगति पर वेदांत चैलेंजर के खिलाफ इस समय सन इम्पैक्ट्स के बीच मुकाबला चलता हुआ। बिल्कुल ही इस दोनों टीमों में से एक टीम सेमीफाइनल में प्रवेश करेंगे। जो बेहतर करेंगे, जो बेहतर खेलेंगे। पिछला मुकाबला बहुत ही रोचक भरी मुकाबला हुई थी, रोचकता भरा मुकाबला था, जिसमें सुनील लोली की टीम ने प्रवेश की। अगली गेंद, और इस बार नीचे रहती हुई तेज गति से निकला गेंद। स्लॉट के ऊपर टप्पा तो जरूर खाया, परंतु नीचे रहती हुई निकल गई। बल्लेबाज मंगेश फदाले को थोड़ा सा जरूर यहां पर परेशान करते हुए। 8 गेंदों की खेल अभी तक शेष हुई। कुल 8 गेंदें हुई अभी तक। अगली गेंद तैयार दाएं हाथ से। इस बार अच्छी गेंद ब्लॉक होल से डाला गया। गेंद यॉर्कर लाइन की गेंद थी, वहां पे अच्छी थ्रो आ रही है, परंतु उससे पहले 1 रन, और इस 1 रनों के साथ इजाफा होता हुआ कुल स्कोर पहुंचा इस 1 रनों के साथ 18 पर, जबकि ये दूसरा ओवर प्रगति पर। पियुष कॅप्टन या, चला लवकर। मिश्रा जी या। पीयूष के कप्तान इस समय आते हुए सेमीफाइनल का जो ड्रॉ होगी उसके लिए चले अगली गेंद लेकर। और इस बार इस गेंद को हवा में उड़ाया, मैदान के अंदर गेंद है, देखना होगा वहां पर कैच, और ये कैच की गई होता है यहां पर। त्यांचं विनर म्हणून लिहिलेलं आहे, परंतु जी मॅच चालू आहे त्यांची मॅच, त्यांच्यातल्या विनरची सेकंड सेमीफायनल असेल, दुसऱ्या 2 टीम असेल त्यांची पहिली सेमीफायनल असेल। ओके, ड्रॉ केला जातोय। पियुष फायटर, साई एकता आणि वेदांत लॉजिस्टिक आपल्याकडे उपस्थित आहेत। असू दे ना, काय हरकत नाही, या। साहिल या, साहिल चव्हाण यांच्या शुभ हस्ते 2 घ्या। सेमी फायनल पहिली कुणाची असेल? साई एकता विरुद्ध विनर यांची सेमी फायनल असणार आहे, आणि पहिली सेमी फायनल हा ती दुसरी असणार आहे। पहिली सेमी फायनल पियुष फायटर, पियुषचं काय खरं नाही, काल पहिली मॅच खेळले, आज पहिली मॅच खेळतायत, आणि सेमी फायनल देखील पहिलीच खेळतायत। कदाचित नंबर बघूयात, अजून बाकीचे देखील रेसमध्ये आहेत। वेदांत लॉजिस्टिक आणि पियुष फायटर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं। चला, और टू पंडित जी। धन्यवाद चंद्रकांत सेठी सर जी। बिल्कुल यहाँ पे सेमीफाइनल का ड्रॉ होता, और अब चलते हैं मैदान की तरफ, जहां इस समय एक बेहतर कैच किया गया था सूरज ने, और सूरज के लिए 500 रुपए का पुरस्कार रखी गई है। और साथ ही मैं सभी खिलाड़ियों के टीम मैनेजमेंट और साथ ही आए हुए सभी दर्शकों को ये कहना चाहूंगा कि यहाँ पे जो अल्पाहार का जो व्यवस्था की गई है, भोजन की जो व्यवस्था की गई है, उनका स्वाद लेने के लिए जरूर आप लोग तैयार रहें। और बिल्कुल ही इसी बीच एक गेंद आई थी जो कि डीप फाइनल बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए गया था, और इस 4 रनों के साथ स्कोर का इजाफा हुआ था। कुल स्कोर पहुंचाया टीम का 24, 2 ओवर के समाप्ति के बाद।
मिशन की तरफ, क्योंकि जो भी भोजन करे वो अपना कंटेनर या पानी का बोतल जो है वो डस्टबिन के अंदर ही डाले। धन्यवाद। अभी ये चल रहा है वेदांत चैलेंजर, सन इम्पैक्स और वेदांत चैलेंजर के बीच मुकाबला। यहां पर एक कैच मैं कहूंगा बिल्कुल ही आसान था लेकिन ले नहीं पाए, और एक मैं कहूंगा थोड़ा सा मुश्किल यहां पर होगा, क्योंकि किसी भी खिलाड़ी का कैच छोड़ना बहुत ही मुश्किल होती है। बिल्कुल ही ये मुकाबला जो चल रहा है एक बहुत ही बेहतर मुकाबला है, और दोनों टीमें इस समय बिल्कुल ही एक अच्छा करने का प्रयास करते हुए जो जीतना चाहेंगे, बिल्कुल ही जीतना चाहेंगे दोनों टीमें, परंतु जिन्होंने अच्छा खेल दिखाएंगे वो बिल्कुल ही अगले मुकाबले में प्रवेश करेंगे। इस बीच गेंद और इस बार पैर से आके टकराई थी, ऑन ड्राइव करने का प्रयास किए थे, जोरदार करना चाह रहे थे, परंतु गेंद और बल्ले की कोई संपर्क नहीं। दत्ता सेठ भालेराव और सचिन फदाले सर बिल्कुल ही इस समय थोड़ा सा जरूर अपनी टीम के लिए मनन करते होंगे, चिंतन करते होंगे, और बिल्कुल ही एक अच्छा सा मौका रहेगा सचिन फदाले और उनके साथी में अगर देखा जाए तो दत्ता शेठ भालेराव जी बिल्कुल ही एक अलग पहचान, अलग अंदाज, फुल टॉस सर के ऊपर से 6 रनों के लिए। बहुत ही बेहतर है यहाँ पर ये छक्के के साथ स्कोर का इजाफा होता हुआ स्कोर पहुंचा इस 6 रनों के साथ 31 पर। तीसरा ओवर प्रगति पर इस समय गेंदबाज के द्वारा इस बार ब्लॉक होल से डाला गया गेंद, बिल्कुल ही आगे थी गेंद, यर्कर बना रहे थे ऑफ स्टंप्स के बाहर, और हल्के हाथों से दिशा दिया था, लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद गई थी, वहां पर गेंद को फील्ड की जाए और तब तक 1 रन लेने का मौका था वहां। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 32 पर। तीसरा ओवर प्रगति पर इस समय प्रवीण डाटे गेंदबाज, अच्छे गेंदबाज हैं सीएचए प्रीमियर लीग में बेहतर करते हुए। ओहो गेंदों में ये गेंदबाज प्रवीण डाटे ने खर्च किए हैं 14 रन। थोड़ा सा महंगा ओवर चलता हुआ, पहले ओवर में मिला था 13, दूसरे ओवर में 11 और इस ओवर में अभी तक 14। ये गेंद नो बीमर गेंद था, बिल्कुल ही नो गेंद, उसके ऊपर एक दौड़ के भी रन पूरे किए तो बिल्कुल ही 2 रन मिलेंगे यहां अतिरिक्त के खाते में, और फ्री हिट भी रहेगा। फ्री हिट के ऊपर क्या होगा ये देखना होगा। बल्लेबाज इस समय तैयार होते हुए, जिम्मी और मंगेश इस समय नॉन स्ट्राइक पे, जिम्मी स्ट्राइक लाइन पर, जिन्होंने अभी तक 1 चौके और 1 छक्के लगाकर बल्लेबाजी कर रहे अपने टीम के लिए। फ्री हिट गेंद है ये, इसके ऊपर देखना होगा। रन बनाए हैं अभी तक, बहुत ही अच्छी बल्लेबाजी चलता हुआ इस समय सन इम्पैक्स के द्वारा, बहुत ही बेहतरीन शुरुआत अगर देखा जाए। मंगेश पादाले और उनके साथ इस समय जिमी क्या लाजवाब बल्लेबाजी करते हुए 6 गेंदों का सामना किया है, 19 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए 2 छक्के 1 चौके शामिल जिमी के बल्लेबाजी से। फ्री हिट गेंद था, बिल्कुल ही शॉर्ट गेंद थी, छोटा गेंद डाला गया था और गलती किया था यहां पर गेंदबाज प्रवीण डाटे ने, जिसके ऊपर बिल्कुल ही बेहतरीन 6 लगाया था डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। तो इस समय चौथा ओवर प्रगति पर संतोष जामदार, एक अच्छे ऑलराउंडर अपने टीम के लिए वेदांत चैलेंजर की तरफ से चौथी ओवर लेकर आए हैं गेंदबाजी करने के लिए। सामना करेंगे इस समय मंगेश, एक अनुभवी बल्लेबाज, एक अनुभवी गेंदबाज। ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण हो सकता है दोनों के लिए। चले संतोष, ये गेंद और इस बार
2 गेंदों के ऊपर अभी तक 6 रन मिले हैं इस ओवर में। संतोष जामदार चले एक बार फिर सामना करेंगे मंगेश के लिए। ये गेंद और इस बार नो गेंद का तो इशारा आया है। थोड़ा सा बातचीत चलते हुए कप्तान और अंपायर के बीच फील्ड रिस्ट्रिक्शन के माध्यम से ये नो गेंदें दी गई है। बल्लेबाजी छोड़ जो होती है वहां पर आप बिल्कुल ही पॉपिंग क्रीज जो होती है उसके दाईं तरफ 3 खिलाड़ी नहीं रख सकते। और यहां पर प्लेसमेंट मिला है, देखना होगा। ज्यादा समय ना बर्बाद किया जाए। संतोष जामदार एक अच्छे खिलाड़ी, एक अनुभवी खिलाड़ी, अंपायर से वाद विवाद ना करें। और बिल्कुल ही इस समय नो गेंदे, फ्री हिट रहेगा, लेकिन रन आउट होकर मैदान से बाहर गए हैं जिमी, जिन्होंने 6 गेंदों में 19 रन, 2 छक्के और 1 चौके लगाए थे अपनी टीम के लिए। बहुत अच्छे खेल रहे थे, जरूरत नहीं था। यहां पर थोड़ा सा मैं कहूंगा दोनों खिलाड़ियों के बीच तालमेल नहीं बनी, मंगेश और जिमी के बीच, जिसके कारण एक खिलाड़ी को मैदान से बाहर जाना हुआ। बिल्कुल ही उत्तराखंड जो एक बेहतर तीर्थ स्थान कहा जा सकता है, देवभूमि कहा जा सकता है, देवभूमि से हमारे दोनों ही क्रिकेट के मजेदार मजा लेने के लिए दोनों ही सीएचए बंधु, जिनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। इस समय जामदार ये गेंद और शॉर्ट गेंद थी, थोड़ा सा ऑफ स्टंप्स के ऊपर टप्पा खाने के बाद उछली, कंधे के आसपास आकर गेंदें टकराई और पूरे उत्तराखंड यहां पर आए हैं। हार्दिक हार्दिक स्वागत बिल्कुल ही सुभाष जी और उनके साथी इस टूर्नामेंट के लिए। देवभूमि उत्तराखंड तो इस बार नहीं है टीम, परंतु आप लोग सपोर्ट करने आए हैं, ये बहुत अच्छी बात है। धन्यवाद सर। इसी तरह आप सीएचए प्रीमियर लीग में सपोर्ट करते रहिए, आपका सपोर्ट ही आपका बहुत ही बड़ा काम करती है प्रीमियर लीग के लिए। चले जामदार अगली गेंद लेकर, इस बार लेकर स्टंप्स के बाहर, वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन और यहां पर मिलता हुआ। इस एक अतिरिक्त के खाता खोलेंगे जरूर, परंतु 1 रन और बनते हुए इस पहला वाइड के ऊपर, पहला खाता खुला वाइड से। संतोष जामदार की गेंदबाजी पर थोड़ा सा इस समय देखा जाए तो दबाव में गेंदबाजी चलता हुआ संतोष जामदार का, क्योंकि सामने मंगेश फदाले। ये गेंद और इस बार ऑफ स्टंप्स के ऊपर था, तब तक 1 रन लेने का मौका था। आसानी से गेंद को पकड़ते हुए, थ्रो करते हुए अभी भी 1 गेंद शेष इस ओवर में। इस समय मैदानी अंपायर का काम करते हुए अनुभवी अंपायर, एमसीए से मान्यता प्राप्त अंपायर, बिल्कुल ही हेमंत कोहली सर को मैं शायद देख रहा हूं करीब जब से ये टूर्नामेंट शुरुआत हुई है उस तरह से, जब से मैं देख रहा हूं हर एक टूर्नामेंटों में हेमंत कोहली सर जी का जरूर पदार्पण रहती है। टॉस के लिए मैं जरूर कहूंगा अगला मुकाबला वेदांत लॉजिस्टिक और पीयूष फाइटर, बिल्कुल ही पीयूष फाइटर और वेदांत लॉजिस्टिक। पीयूष फाइटर और वेदांत लॉजिस्टिक के बीच अगला मुकाबला, पहला सेमीफायनल का मुकाबला। फलंदाजाचं नाव इथं 12वा खेळाडू कुठे आहे? चार ओवर जो हुआ है वो 20 मिनट और 11 सेकंड के अंदर खत्म हुआ है। तो यहां पर 1 सेकंड भी आगे बढ़ेंगे तो कल से ये नियम चालू है कि 20 मिनट आज दी गई है 4 ओवर के लिए, कल 15 मिनट दी गई थी 3 ओवर के लिए। तो बिल्कुल ही 4 खिलाड़ी 30 गज के अंदर रहेंगे। अंपायर से आग्रह की इस चीजों को ध्यान में रखें। 20 मिनट से ज्यादा टाइम लिए हैं, जिनके लिए 1 खिलाड़ी एक्स्ट्रा रहेगा 30 गज के अंदर, 4 खिलाड़ी को ही रखना होगा बाहर। अंतिम ओवर फेंका जाएगा इस समय इस टूर्नामेंट के इस मुकाबले के लिए।
नॉन स्ट्राइक पर मंगेश भादाले, उनका साथी इस समय प्रशांत कुमार। गेंदबाजी में देखना होगा। कुल स्कोर बने हैं 58 रन 4 ओवर के समाप्ति के बाद। अच्छा स्कोर कहा जा सकता है बल्लेबाजी के माध्यम से। गेंदबाजी में इस समय लाया जा रहा है गेंदबाज सूरज। तो गेंदबाजी में इस समय सूरज रेलवे ट्रैक एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार। इस इनिंग्स का अंतिम ओवर। जास्त वेल नको घेऊ, फटाफट शुरुआत करा सर। यह मुकाबला चलता हुआ वेदांत चैलेंजर और सन इंपेक्स के बीच। अब इस मुकाबले में जो जीतेंगे वो बिल्कुल ही चौथी टीम होंगे सेमीफाइनल के लिए तैयार होता हुआ। इस समय पहली गेंद, खराब गेंद और उसका हुआ 62 पर पहुंचता हुआ स्कोर। सोनारी से इस समय यहां पर आए हैं अनिल जी इस मुकाबले के लिए, उनका अपने साथी के साथ बिल्कुल इस सीएचए को सपोर्ट करने के लिए, सीएचए प्रीमियर लीग के लिए लगातार 2 दिन। खराब गेंद, लेकिन इसके ऊपर किसी तरह का कोई मार्क्स नहीं, एक वाइड मार्क्स मिलेगा। मुझे तो ऐसा लगा कि शायद रिवर्स करने का प्रयास कर रहे हैं, रिवर्स स्वीप करने का प्रयास कर रहे हैं मंगेश भादाले। इस तरह की गेंदें नहीं चलेगी 5वें ओवर में, क्योंकि स्लॉट ओवर होती है। स्लॉट ओवर में बहुत ही बेहतर करना होता है गेंदबाजी। 62 63 वाइड घेऊन बराबर अभी वाइड डाला गया था। 63 रन अभी तक बने हैं इस ओवर में। अगर देखा जाए तो इस समय प्रगति पर 5वां अंतिम ओवर। खराब गेंद और इस बार मिश्रा जी, जिन्होंने आज एटीएम बॉक्स लेके आए हैं यहाँ पर पीयूष फाइटर्स के लिए। सेमीफाइनल से उनका एटीएम बॉक्स खुल जाएगा, क्योंकि आज सुबह उन्होंने हमें बताए थे कि बहुत भारी है, बहुत पैसा एटीएम में। पंडित जी मंत्र कर दीजिए। मंत्र कर दिया हूं और देखना होगा कि उनकी वो एटीएम एटीएम का मंत्र हुआ था। इसी में 6 गेंद और इस बार अच्छी गेंद, आगे आकर खेलने का प्रयास किया लेकिन थोड़ा सा बाहर जाता हुआ। अंपायर के नजरों में वाइड का इशारा, बिल्कुल एक अतिरिक्त रन। इस एक अतिरिक्त के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 68 पर। मंगेश अच्छे बल्लेबाजी करते हुए 17 गेंदों का सामना करते हुए 36 के निजी स्कोर पर बल्लेबाजी करते हुए अभी भी उनके पास मौका है 50 रन बनाने का, अर्धशतक की पारी खेलने का, क्योंकि बैटिंग लाइन पर है। अभी भी गेंदें बचे हुए इस ओवर में। ये गेंद मंगेश के लिए और फिर से वाइड। खराब गेंदबाजी, और ऐसा लग रहा है शायद इस मुकाबले में ये थोड़ा सा बड़ा और लंबा ओवर खींचा जा रहा है, क्योंकि गेंदबाज अच्छी गेंदबाजी नहीं कर पा रहे हैं। सूरज मात्रे अभी तक 3 वाइडे डाल चुके हैं इस ओवर में। गेंदे हुई है सिर्फ 2 गेंदे और दोनों ही गेंदों पे चौके लगे हैं। जो गेंदे हुई है उसके ऊपर 2 चौके आया है और उसके अलावा 3 वाइड डाले गए हैं। थोड़ा सा लंबा खींचता हुआ ओवर। ये ओवर ऐसे हैं मंगेश के लिए भी काम कर सकते हैं। 36 के ऊपर बल्लेबाजी करते हुए मंगेश के लिए यह गेंद, और इस बार बिल्कुल ही थोड़ा सा स्लो आर्म गेंद थी। कुछ करने का प्रयास किए आप, बॉली पल्ले पर गेंद को खेलना चाह रहे थे सीधे बल्ले से, परंतु आगे का काम विकेट कीपर ने पूरा किया बगैर किसी रन के। इस गेंदों के ऊपर कोई मार्क्स नहीं। चले फिर से एक बार राइट आर्म राउंड गेंदबाजी करने का फैसला किया इस समय। खराब गेंद, वाइड का इशारा, चौथा वाइड गेंद इस ओवर में। 1 रन और बढ़ता हुआ इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा आप जाकर 70 पर। और मुझे लग रहा है कि इस सीरीज का हाईएस्ट स्कोर है, हाई स्कोर है इस सीरीज का पूरे टूर्नामेंट में, कल से लेकर आज तक
ये 70 रन बने हैं सन इम्पैक्ट के लिए। इस बार ये गेंद ब्लॉक होल से डाला गया, गेंद समझ नहीं पा रहे मंगेश के बल्ले से रन नहीं आ रही है। गेंदबाज अपना कैसे भी करके ओवर समाप्त करने के लिए चल रहे हैं दिगंबर जी, क्योंकि अभी जो गेंद हो रही है वो गेंदबाज चाह रही कैसे भी मैं ओवर समाप्त करूं और बल्लेबाज चाह रहे कि मैं बिग हिट करूं और लग नहीं रही है, संपर्क नहीं हो रही है। स्कोर पर पहुंचे हैं, अभी भी बचे हुए हैं गेंदे और इस गेंदों के ऊपर अगर प्रहार किया जाए मंगेश के बल्ले से तो अपना 50 पूरा कर सकते हैं, परंतु एक ही गेंद शायद बचे हैं बिल्कुल ही, तो अब मौका नहीं रहेगा उनके पास। परंतु क्रिकेट अनिश्चितता का खेल है, अगर 9 गेंदें आती है कुछ ऐसी हो जाती है। ओह अक्रॉस द बॉल बिट किया, जीतने का लक्ष्य यहां पर 77 रनों का एक बहुत बड़ा स्कोर कहा जा सकता है 5 ओवर में, क्योंकि जिस तरह की यहां पे बल्लेबाजी हुई उसमें बिल्कुल ही एक अच्छा अंदाज कहा जा सकता है। एक तरफा बल्लेबाजी हुई है मंगेश के द्वारा। अगला मुकाबले का टॉस वेदांत लॉजिस्टिक और पीयूष फाइटर्स के बीच, तो टॉस करेंगे, बिल्कुल ही देखना होगा। टॉस के बाद पहला सेमीफाइनल खेला जाएगा, परंतु इस समय हमारी समय समाप्त होता हुआ अगले इनिंग्स के लिए बिल्कुल ही आपको मिलेंगे चंद्रकांत सेठेसर जी, और टॉस के लिए संदीप जगेश्वर जी वहां पे उपस्थित हैं। कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकतोय, काय निर्णय असेल? पहिले बॉलिंग घेणार आहे आम्ही। 5 षटकांचा सामना आहे, काय वाटतं तुम्हाला की अपोजिट टीमला कुठपर्यंत रोकाल? 50 खाली थांबू आपण। ओके, लास्ट मॅचला खूप जबरदस्त बॉलिंग झाली होती आणि तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे, पण 2 की प्लेयर येस माहिती आहे मला, पण आपण ग्राउंडवरती त्यांना पेक करू। पण 2 की प्लेयर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय, तुमच्या संघातल्या कोणत्या 2 खेळाडूंकडून बेस्ट परफॉर्मन्स व्हावा अशी तुमची अपेक्षा आहे? ॲक्च्युली आमच्याकडे 2 आमच्याकडे 6 प्लेयर आहे जे आपलं कंटिन्यू परफॉर्मन्स करतात। मग होईल? खूप हाय स्कोरिंग मला वाटतं या 2 टीममधलाच मला वाटतं फायनल जिंकू शकतो। ही खूप म्हणजे खूप अटीतटीचा सामना होणार हा। ओके, तर हे सतीशजी देवकर यांचं मत होतं, आपण ते जाणून घेतलं। मोरे साहेबांना सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो, सतीशजी देवकर यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो। नाणेफेकीचा कौल झाला, पीयूष फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय असेल तो त्यांचा क्षेत्ररक्षणाचा। दोन्ही संघांना उपांत्य फेरीसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे अर्थातच सज्ज आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय चंद्रकांत शेटे सर। धन्यवाद संदीपजी जगे सर। पहिला डाव झाला, दुसरा डाव या ठिकाणी बाकी आहे। शेवटची क्वार्टर फायनल आपण पाहतोय, चौथा क्वार्टर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे सन इम्पॅक्ट, दुसऱ्या बाजूला वेदांत चॅलेंजर। एका बाजूला जर पाहिलं तर दत्ता भालेराव आणि सचिन फदाले पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राम राजमाणे, संतोष फापाळे यांना आपण पाहतोय। आणि पहिल्या डावात उच्चांक तर झाला आहे, म्हणजे 5 षटकांच्या मॅचमध्ये 76 केल्या, 77चा आव्हान समोर ठेवलं आहे, परंतु क्रिकेट आहे, अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये। तर पाहूया काय होईल। चला जवळ मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन्ही पंच सचिन सावंत सर, हेमंत कोळी सर मैदानाच्या दिशेने जात आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला जर पाहिलं तर निशांत वर्तक आणि सचिन वारंगे ही जोडी मैदानात दाखल झाली आहे। 40+ गोलंदाज म्हणून काल ज्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलं, केवळ एका धावेचं षटक टाकलं, राम राजमाणे पहिलं षटक सन इम्पॅक्टसाठी घेऊन येत आहेत। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। दुपारच्या नक्कीच या ठिकाणी जेवणाची सोय देखील केली आहे, काही प्रेक्षक खेळाडू त्याचा आस्वाद घेत आहेत। आज फटाफट मॅच संपून आज कदाचित सर्वांना संध्याकाळच्या सत्रात पुरणपोळी देखील संध्याकाळी घरी जाऊन खायची आहे, त्यामुळे अगदी लवकर वेळेत स्पर्धा आपल्याला संपवायची आहे, त्यामुळे आपलं सहकार्य करा। हो, पहिला बॉल राम राजमाणे, कालच्या प्रमाणे आज देखील जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अँगल बनवत आतमध्ये चेंडू आणतायत। पहिला चेंडू निर्धाव जातोय, ओव्हर 40 विरुद्ध ओव्हर 40 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। राम राजमाणे, सचिन वारंगे यांच्यासाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील। सीएचे प्रीमियर लीगचं हे 11वं पर्व आहे। ओहो, आणखीन एक जबरदस्त चेंडू, राम राजमाणे या गोलंदाजाने प्रभावित केलं या पर्वामध्ये।
बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येतात. 77चा पाठलाग करायचा आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाले. या गोलंदाजाने काल जर पाहिलं तर 6 चेंडूपैकी 5 चेंडू यष्टीरक्षकांकडे पाठवले होते आणि आताही जर पाहिलं तर दोनही चेंडू मात्र त्याच दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. राम राजमाने बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. हो कॅच सुटलीये. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कॅचही सुटली आणि स्ट्राईकही चेंज झाली आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि स्ट्राईकवर आता निशांत वर्तक येतात. पहिली धाव घेतली जाते. 77चा पाठलाग करायचा आहे. राम राजमाने नावाचं कोड काल सुटलं नव्हतं. पाहूया आज निशांत वर्तक. उरण तालुक्यातील पूर्व विभागातील एक नामवंत खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत निशांत. लोअर फुल टॉस बॉल, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. दत्ता भालेराव यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार दत्ता भालेराव यांच्याकडून असणार आहे. दत्ताशेठ भालेराव, पार्थ 8787 आणि सचिन फदाले एकत्रितपणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत पुढे सरसावा स्ट्रोक खेळलाय. चांगला फटका होता. सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ केला जाईल आणि सीमारेषेच्या पार गेलाय देखील. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय आणि नो बॉल घोषित केल्या. 5 धावा या ठिकाणी येतील. पाहूया कमबॅक करावं लागेल, परंतु समोर आहेत निशांत. फ्रीट. ओहो यावेळेला मात्र फ्रीटच्या चेंडूवर धाव येत नाहीये. निलेशजी कुंजीर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. निलेशजी कुंजीर, आपलं हार्दिक असं स्वागत असेल. पीव्हीबी कस्टम मधील चॉकलेट बॉय निलेश कुंजीर, आपलं हार्दिक स्वागत असेल. पुढे सरसावत चेंडू, परंतु आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी. वाह, राम राजमाने यांचं कौतुक तर करावं लागेल. तिन्ही मॅच मध्ये पोकरकर साहेब आपलं देखील स्वागत असेल. आणि पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे केवळ 7 धावा. अजूनही जर मॅच पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 70 रन करायचे आहेत. अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा अपेक्षेप्रमाणे याही मॅचमध्ये म्हणजे तिन्ही मॅचमध्ये त्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने टाकलंय. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत निशांत वर्तक. बॅटिंगसाठी आहेत मंगेश पदाले, ज्यांनी पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि जबरदस्त कामगिरी करत असताना 42 धावांची खेळी देखील केली. ते गोलंदाजीसाठी येत आहेत. ॲज अ अष्टपैलू म्हणून मंगेश पदाले देखील मागील 11 वर्षे ही स्पर्धा खेळत आहेत. पहिला बॉल, लोअर फुल टॉस, त्याला ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तिकडे घेतली झाली, हाताने नाही परंतु पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव पूर्ण केली गेली नाही. विशांत कदाचित स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मते 11 पैकी म्हणजे आतापर्यंत ज्या 10 झाल्या 10 पैकी कदाचित मंगेश 5 फायनल तरी स्पर्धेचे खेळलेले आहेत. अकूट टप्प्याचा बॉल, खराब बॉल होता. निशांतने फायदा घेतला आणि फेकून दिले मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारासाठी दत्ताशेठ भालेराव, पार्थ 8787 यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. बघूया कशा प्रकारची. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. निशांत. ओहो, यावेळेला चांगला बॉल हळूवार पद्धतीने मनगटी फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळते. जाऊन पोहोचते ती मात्र 16 धावांवर. एक ओव्हर महत्वाची असणार आहे. लक्ष मोठं आहे परंतु त्यातही रंगत जरूर आपल्याला पाहायला मिळते. काय होणार या मॅच मध्ये, कोणती टीम सेमीफायनलला जाणारी शेवटची टीम ठरेल. ओहो, यावेळेला मंगेश यांच्याकडून एक जबरदस्त चेंडू टाकताना पाहायला मिळाले.
धावसंख्या जर पाहिली तर 16वर स्थिरावलेली पाहायला मिळते. ओव्हर जर पाहिली तर दुसरी सुरू आहे. 77चा करायचा आहे पाठलाग. सचिन वारंगे, दुसऱ्या बाजूला निशांत वर्तक, गोलंदाजीसाठी मंगेश फदाले. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने ढकललं या चेंडूला. एक धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय परंतु थांबवलंय आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे आणि दुसरी षटक सुरू आहे. 17 धावा धावफलकावर. आमच्या सीएचे बांधवांचं क्रिकेट आम्ही पाहतोय. सातत्याने धावपळ करणारे हे सीएचे बांधव क्रिकेट खेळतायत. बॅकफुटला जात मात्र एक सदाबहार फटका पेश केलाय. निशांत वर्तक यांनी मात्र एक चांगला फटका खेळला आणि 4 धावा अर्जित देखील केल्या. चौकार येतोय. मॅच ऑन. षटकात 7, दुसऱ्या षटकात 14 अशा रीतीने धावसंख्या झाली. 21-2 ओव्हर संपलेले आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये काही वर्ष ज्यांनी देखील अधिराज्य गाजवले असे संतोष डोंगरे, सर्व सीएचे बांधवांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. विविध ठिकाणी कार्यरत असणारे, डॉक्समध्ये, कस्टममध्ये, सर्वच ठिकाणी कार्यरत असणारे आमचे हे सर्व सीएचे बांधव या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सीबी ट्रॉफी म्हणा किंवा सीएचे प्रीमियर लीग म्हणा, आपल्यासाठी आनंदाच्या गोष्टी असतात. सीएचे प्रीमियर लीग सुरू आहे. पुढल्या महिन्यात सीबी ट्रॉफी देखील आपण पाहणार आहात. ओहो, लोअर फुल टॉस बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. संतोष फापाळे त्या ठिकाणी एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचंय परंतु थांबवलंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न निशांत यांचा असेल. निशांतची झुंज खूप महत्वाची असेल. कशाप्रमाणे एका बाजूने लढतोय, एका बाजूने झुंजतोय. निशांत वर्तक आपल्या टीमला विजय मिळवून देणार का? चेंडू पाहिजेत, बाकी आहे ते 17 धावा करायच्या, त्या 55. खूप महत्वाची, खूप मोलाची मॅच. संतोष फापाळे काल देखील चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. मोक्याच्या क्षणी एक महत्वाचा विकेट प्रेमचा त्यांनी घेतला होता. तेच संतोष फापाळे गोलंदाजीसाठी. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक नव्हते. चौकार. त्यांना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाताना पाहिलं 16-51. एक क्षण महत्वपूर्ण असणार आहे. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण केलंय आणि या बॉलला पाठवलं दूर 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 दूर. दोन्ही संघांसाठी निशांत यांची विकेट घ्यावी लागेल. सन इम्पॅक्टला मॅच जिंकायची असेल तर. परंतु निशांत एका बाजूने किल्ला लढवतायत. काय बॅटिंग करतायत निशांत, कौतुक करावं लागेल. एक हाती सामना जिंकून देण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. परंतु सन इम्पॅक्टला टार्गेट तेच करावं लागणार आहे. जर ते बाद झाले मॅच येऊ शकते, परंतु नाही बाद झाले तर मॅच जिंकून देऊ शकतात. अशा प्रकारची मॅच आपण पाहतोय. पुन्हा फुल टॉस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला जरूर झाला होता. एक धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेकी गेली आहे. संधी आहे आणि धावबाच्या रूपात माघारी परतील सचिन वारंगे. चौदा चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. मॅच मधील थरार कायम आहे. संतोष फाफाळे पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस होता. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि या ठिकाणी चांगली कामगिरी होताना पाहिल्या मिळते. संतोष फाफाळे यांची 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 43 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही. 2 धडाकेबाज फलंदाज मैदानात आहेत. हे होऊ शकतं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. फलंदाजीसाठी संतोष जामदार आणखीन एक सिक्सर किंग, आणखीन एक धडाकेबाज फलंदाज बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत वेदांत चॅलेंजर या टीमच्या माध्यमातून. परंतु गोलंदाजीसाठी सन इम्पॅक्टसाठी संतोष फाफाळे.
पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता, पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय, षटकार. आता 37 माफ करा, 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. हे षटक मात्र महागडे राहताना पाहिलं मिळालं. या षटकात जर पाहिलं तर तब्बल 19 धावा आल्या. तर या ठिकाणी आपल्या सीएचए मधील सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आणि पहिली सीएचए प्रीमियर लीग ज्यांच्या संघाने जिंकली, संघ मालक जे होते, एक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रात देखील ज्यांचं आपण नाव पाहतो असे विजय शेठ वरपे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जिजाऊ इंडियन्स पहिल्या पर्वात मात्र भटवाडीमध्ये ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून घेऊन गेले आणि ते आले आणि आता काही वेळातच हसे की हंगामे देखील सुरू होतील. सगळ्यांच्या मनात घर केले त्यांनी. विजय वरपे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू जातो, एक धाव तिकडे घेतली जाईल, चेंडूची फेकी चांगली आहे, थांबवलंय. जय सुतेकर गोलंदाजीसाठी आहेत आणि धाव फलक जर पाहिला तर 41 धावांवर जाऊन पोहोचतोय. 77चा पाठलाग करायचा आहे मॅच जिंकण्यासाठी. सन इम्पॅक्ट विरुद्ध जर पाहिलं तर मॅच आपल्याला पाहिलं मिळते वेदांत. विशेष म्हणजे विजय वरपे साहेब सगळ्यात जास्त वेळा ट्रॉफी भटवाडीत गेली. आता हे दोन जण खेळतायत, ते दोघेही भटवाडीतलेच आहेत. या वेळेला फटका फसलाय, नाही जावे मॅचच्या दिशेने. क्रिकेट महत्वाचं आहे आणि विजय वरपे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. सचिन फदाली यांनी देखील या अगोदर ही स्पर्धा जिंकलेली आहे, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व पाहायला मिळतात राम राजमाने. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच पुन्हा समीकरण 10 चेंडू 36. निलेश सोनकर धडाकेबाज खेळाडू आहेत, नेहमी चांगलं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलेलं आहे. या स्पोर्टचे मालक. या स्पर्धेची टी शर्ट ट्रॅक डिझाईन करण्यात आले, पार स्पोर्टच्या माध्यमातून डिझाईन करण्यात आलेत, माफ करा. तर फलंदाजीसाठी निलेश सोनकर यांना आपण पाहतोय. जोडीला निशांत मैदानात जात. जय सुतेकर दांडी येतात बॅटिंग करण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर समीकरण मॅच जिंकण्यासाठी 9 बॉल 36. या 3 बॉलमध्ये किती बॉल मैदानाच्या बाहेर जातात ते पाहिजे. निशांत स्ट्राईकची वाट पाहत आहेत, नॉन स्ट्राईकला तिष्ठत वाट पाहत आहेत, परंतु जय सुतेकर गोलंदाजी करतायत. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि त्यातल्या त्यात आपल्या हे सीएचएचं क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. सन इम्पॅक्ट्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला वेदांत चॅलेंजर, तथाशेठ बालेराव आणि त्याचबरोबर सचिन फदाले यांची टीम. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव तिकडे घेतली जाईल. पाहूया दुसरीचा प्रयत्न होतोय का, तो केला जातोय, परंतु पुन्हा माघारी पाठवलं. समीकरण बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. पाहूया या 2 चेंडूत किती चेंडू मैदानाच्या बाहेर जातील त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. हनुमंत दाभाडे यांना पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहू.
पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि कॅच सुटलेली आहे. कॅच सुटली आहे आणि निशांत वर्तकची सुटली आहे. त्याचे पडसाद पडतील का यानंतर? ओहो, अजूनही समीकरण जर पाहिलं तर 7 बॉल 34 आहे. निशांत वर्तक यांचा झेल सुटलाय, परंतु मोठी मॅच आहे. या सुटलेल्या झेलाचा फटका पडेल का ते पाहायचं आहे. सेमी फायनल यानंतर पहिल्या सेमी फायनल साठी दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, लॉफ्ट केला जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दुसरी होतोय. आणि बघता बघता ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे, जिकडे धावांची आवश्यकता आहे. तब्बल 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. निशांत वर्तक. दिगंबर पाटील यांना आम्ही कालपासून एक भूमिका दिली आहे आणि ती योग्यरित्या निभावत आहेत देखील. समेत मॅचच्या दिशेने शेवटचे षटक जिमी मेदगे गोलंदाजीसाठी. यावेळेला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. जवळपास मॅच औपचारिकतेच्या दिशेने, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. विजय सातवसे अनुभवी खेळाडू आहेत, दर्जेदार क्रिकेट त्यांनाही आम्ही खेळताना पाहिलंय. जिमी, नो बॉल. हो हो, आता मात्र 5 चेंडू आणि खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय. 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. समीकरण बदलत आहे. सीएच प्रीमियर लीग. यावेळेला फटका तर खेळलाय, फ्री हिट आहे, एक धाव तर घेतली जाईल. पाहूया दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, निशांत स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत. मॅचचं समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतंय. आता केवळ औपचारिकता मॅच मधील सेमीफायनलच्या दिशेने सन इम्पॅक्टची वाटचाल. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु जाईल समोरच्या दिशेने. मंगेश फदाले एक सोपा कॅच सोडतायत. त्यांना आम्ही जंप मारून कॅच पकडताना पाहिलंय आणि हेही दृश्य पाहायला मिळालं. धन्य झालो. मित्र आहे एवढं तर चालतंच. सफेद मॅचच्या दिशेने व्हाईट बॉल घोषित केला जाईल. तर सीएच प्रीमियर लीगच्या ज्या 4 फायनल खेळायला मिळाल्या, मंगेश फदाले आणि मी एकत्रित खेळलो आणि ती अटॅचमेंट त्याच्यामुळे पाहायला मिळते आणि एका कंपनीत देखील होतो. हो हो, फटका चांगला आहे. मॅच मधील औपचारिकता आता केवळ संपायची बाकी आहे. सेमीफायनलच्या दिशेने सन इम्पॅक्टची वाटचाल होताना पाहायला मिळते. पुढच्या दोन्ही टीम आपण लगेच मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जायचे सेमीफायनल नंबर 1 साठी. केवळ औपचारिकता आता बाकी आहे. चांगली बॅटिंग झाली, एक मोठं आव्हान या स्पर्धेतील उभं केलं गेलं. त्यानंतर राम राजमाणी यांचं मी विशेष कौतुक करेल. मंगेश फदालेच्या 42 धावा या त्याचंही विशेष कौतुक या ठिकाणी करेल. निशांतने लढत दिली, झुंज दिली, परंतु ती मात्र या ठिकाणी निरर्थक ठरते आणि त्यांना जो एक सहयोग पाहिजे होता तो मिळाला नाही आणि त्यामुळे यावेळेला सचिन फदाले आणि कंपनी
दत्ताशेठ भालेराव यांचा संघ आणि पकडली जाते कॅच. जिमीला मिळते विकेट. चांगली बॅटिंग देखील केली जिमीने आणि चांगली बॉलिंग देखील केली. मॅच संपते. सेमीफायनलमध्ये सन इम्पॅक्ट दाखल होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन.